आज आपण वांग्याची एक आगळी वेगळी भाजी, खारं वांग किंवा हिरवं वांग म्हणू शकता. तर त्यासाठी बघा एवढं घेतलेलं आहे मी. लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, त्यानंतर अद्रक थोडीशी घ्या आणि खोबरं कच्चंच राहू द्या आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, ती पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकून. आणि लसूण पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर फक्त घेतलेलं आहे मी खोबरं घेतलेलं आहे, ते तेलामध्ये परतून घ्यायचं नाही आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत, अद्रक लसूण कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर चला आपण सगळं परतून घेऊयात. शेंगदाणे भाजून घेतलेले झाले, त्यानंतर हिरवी मिरची तेल टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. तर दुसरी गोष्ट म्हणजे तेल टाकल्याच्या नंतर ना, मिरची टाकल्याच्या नंतर ती उडती फुटती आणि आपल्या अंगावर उडून येऊ शकते. तर त्यामुळं थोडी काळजी घ्या. आपण धुतल्याच्या नंतर लगेचच मिरची नका टाकू, धुतल्याच्या नंतर पुसून मिरची टाका. पुसलीत मिरची तरी पण ती तेलामध्ये फ्राय होताना उडते, चटचट अंगावर येऊ शकते. त्यामुळं थोडी काळजी घ्या आणि जास्त ठसका होऊ नये, तिखट जास्त होऊ नयेत म्हणून त्यावरती मीठ टाका. जसं की मी आता मीठ टाकलेलं आहे, कारण मीठ जर टाकलात तर ना जास्त ठसका होत नाही. आणि यामध्येच मी हे बघा लसूण टाकलेले आहेत, 12 ते 15 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत. तर हे सगळं आपल्याला ब्राऊन कलर होजेपर्यंत, थोडंफार रेडिश कलर होजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि परतून घेतल्याच्या नंतर मिक्सरमध्ये टोटल सगळंच टाकून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. जेवढंही मी तुम्हाला दाखवले ना, तेवढं सगळंच मिक्सरमध्ये टाकायचे. अद्रक लसूण कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची, शेंगदाणे भाजलेले आणि खोबरं कच्चंच टाकायचं आहे. तर एवढं सगळं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. चला त्यानंतर फोडणी देऊयात. अशा पद्धतीची जर तुम्ही वांग्याची भाजी करून बघितलात ना, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि विशेष म्हणजे चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत आणि भाकरीसोबत ही भाजी तर अप्रतिम लागते. आणि याचा जर रस्सा करायचा असेल तर तुम्ही रस्साही करू शकता. तर तेल छान कडलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर कांदा कट करून आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित फोडणी देत आहे. त्यानंतर टोमॅटोज टाकलाय, व्यवस्थित फोडणी देऊन घ्या. यानंतर जेही आपण वाटलेलं आहे मिक्सरमध्ये, जेवढं मी तुम्हाला सांगितले तेवढं आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर तुम्ही रस्साही करू शकता, किंवा सब्जी करायची असेल अशी सुक्की सब्जी न टाकता पाणी, तर तुम्ही तसंही करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला आवडल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. थोड्या वेळाने आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर पाणी तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि पाणी तुम्हाला हवं तेवढं टाका. तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका. सुकी भाजी करायची असेल, फ्राय करायचं असेल तर थोडं पाणी टाका, कारण थोडं तर पाणी लागणारच आहे वांगे शिजण्यासाठी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून विसळून घेतले मी आणि पाणी टाकून दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मस्त वांगे चिरून, कट करून, धुवून घ्यायचे आणि यामध्ये टाकून द्यायचे. अशा पद्धतीची वांग्याची भाजी तुम्ही कधी केली आहे का? केली नसेल तर नक्की करून पहा. परत पाणी टाकले मी. मला जास्त भाजी अशी सब्जीसारखी करायची नाही आहे, वांग्याच्या सब्जीसारखी.
किंवा जास्त पातळी करायची नाही आहे आणि जास्त घट्टही करायची नाही आहे, मीडियम करायची आहे. म्हणून मी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता मस्त वांग्याला शिजू देऊयात. बघू शकता वांगी मस्त शिजून झालेली आहे. पाणी मला एवढं ठेवायचं तेवढं मी ठेवलेलं आहे. मस्त स्मेल पण येतोय. तर थोडा वेळ झाकून ठेवूयात. त्यानंतर यावरती मस्त कोथिंबीर टाकूयात. तर ही हिरव्या मिरचीची भाजी आहे, त्यामुळे यावरती तेल तेल तुम्हाला दिसणारच नाही आहे. तर चला, मस्त गरम गरम भाकरी आणि मस्त गरम गरम भाजी. तर बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज, युनिक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू.